ग्रामसभेची परवानगी नसताना सुद्धा मुरुम वाहतुकीसाठी दिलेली परवानगी बोगस असल्याची घटना समोर येते। ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभा पोस्टिंग बुकमध्ये नोंद झाल्यानंतरच, सूचक अनुमोदक अशी नोंद झाल्यानंतरच ना हरकत दाखला देणे क्रमपात्र असताना सुद्धा ग्रामसेवकाने केलेली जादूची चर्चा सध्या सर्वत्र होती। मुंबई वडोदरा एक्सप्रेससाठी मोठ्या प्रमाणात मुरुम भरावाचे काम सुरू आहे। मात्र अनेक ठिकाणी ग्रामस्थांना विश्वासात न घेता बेकायदेशीर पद्धतीने या परवानग्या मात्र दिल्या जात आहेत। पाहूया सविस्तर बातमीपत्र। विक्रमगड तालुक्यातील केव या ठिकाणी खासगी डोंगरामधून मोठ्या प्रमाणात माती मुरुमाचे उत्खनन होते। मासिक मीटिंगमध्ये आलेल्या अर्जाचे वाचन न करता, पोस्टिंग बुकमध्ये नोंद न करता मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या या ठेकेदाराला मात्र ग्रामपंचायतकडून ना हरकत पत्र अटी शर्तींच्या अधीन राहून दिली आहे। मात्र अशा पद्धतीची परवानगी देत असताना ग्रामसभेत ग्रामस्थांना विश्वासात का घेतला नाही, असा प्रश्न आता नागरिकांनी केलाय। केव गावाच्या रस्त्याबाबत अनेक वर्ष समस्या असून गेल्या 10 वर्षांपासून काँक्रिटीकरणाचा तयार झालेला रस्ता मात्र क्षमतेपेक्षा जास्त मुरुम वाहून नेणाऱ्या हायवा ट्रकमुळे हा रस्ता खराब होणार व भविष्यात रस्ता कोण करून देणार म्हणून केव गावचे ग्रामस्थ सध्या चिंताग्रस्त आहेत। काँक्रिटीकरणाचा रस्ता टिकावा म्हणून केव गावचे नागरिक चांगलेच आक्रमक झाले आणि ही जागरूकता नागरिकांमध्ये असलीच पाहिजे। लोकशाहीत लोकांनी जागृत राहून आपल्या गावाचा विकास, आपल्या गावातील कामे चांगल्या दर्जाची ठिकाणे करून घेण्याची मानसिकता व जे ठेकेदार गावचा रस्ता खराब करत असतील त्याला विरोध करण्याचा अधिकार आपल्या ग्रामस्थांना आहे आणि तो दाखवला, त्याचे आम्ही कौतुक करतो। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र 15 दिवसांपूर्वी काँक्रिटीकरणाचा तयार झालेल्या रस्त्यावरून मात्र या अवजड आणि अवघड गाड्या गेल्यानंतर मात्र या रस्त्याचे बांधकाम टिकणार नसल्याने गावकऱ्यांनी वाहतूक ठेकेदार कंपनीच्या लक्षात आणून दिलंय। केव गावातील नागरिक रस्ता टिकावा म्हणून एकत्र येत या वाहतुकीच्या विरोधात एकवटले। ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग्समध्ये सुद्धा पोस्टिंग बुकवर ठरावाबाबत नोंद नसलेले आढळलंय, तर गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रियंका शेलार या महिला सदस्यांनी मात्र हे धाडस दाखवत ठेकेदार कंपनीच्या गाड्यांना मात्र ग्रामस्थांच्या मदतीने लगाम घातला। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानग्या देताना सभोवतालची वास्तव परिस्थिती, रॉयल्टी देत असताना ग्रामसभेचा ठराव हा महत्वाचा असतो। मात्र बोगस परवानगीच्या आधारे रॉयल्टी दिली गेली असेल तर ती रद्द करावी म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली। या बातमीच्या माहितीसाठी आम्ही थेट ग्रामसेवक यांना फोन केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। मात्र मोठ्या प्रमाणात एखाद्या कंपनीला गौण खनिज उत्खननाची परवानगी ना हरकत दाखला देत असताना ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे। मात्र हा नियम इथल्या ग्रामसेवकाने धाब्यावर बसवत चुकीच्या पद्धतीने ना हरकत दाखला दिला असेल तर या ग्रामसेवकावर, सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना ग्रामस्थ तक्रार अर्ज देणार असल्याचे सांगितले।